बर वनाच्या मार्गाने निघाला. हा हा जंगल लागला टोकाट कुठे दिसेना पाऊल वाट. करवंताच्या जाळ्या उचूचांना निवडंकाची झाड दातुरवान. एका जर जागी जाळी हल्ली तर बारा बारा कोस जंगल हलू लागला. एवढ्या महारण्या जंगलामध्ये राजा येऊन पावन झाला. नाही लिंबाला शेजार झाडी दाटकिर वेळू वाके करकर असा जंगल लागला भयंकर. एक माळ चढावं एक माळ उतरावं अशा जंगलामध्ये येऊन राजा पावन झाला. हो हो कुठे दिसेना पाण्याचा जिवाळा. नाही मनुष्याचा थारा. नाही पाखराचा वारा. एवढ्या महारण्या जंगलामध्ये राजसरी येऊन पावन झाली. एवढ्या जंगलामध्ये राजा आलाय. हो हो तहान लागली. तहानीने जीव व्याकुळ झालाय. बर कुठं मला देव दिसल देवा. इकडं तिकडं पाण्याचा शोध करू लागला. जंगलामध्ये हिंडून हिंडून परेशान झाला. फाता फाता 3 दिवस निघून गेले. पोटामध्ये अन्न नाही पाण्याचा थेंब सुद्धा नाही. पाण्या वाचून कंठ सुकला देवा. 3 दिवस झालं पोटामध्ये अन्न नाही. हो हो त्यावेळी देवाची धावा करू लागला. आता भक्ती कशी राहते ते कळू लागली कोणाला त्या राजाला. माणसावर जेव्हा संकट येते तेव्हा देव कळते. हा हा अंगात आली तापकी देवा तूच माझा माय बाप. अंगातली निघून गेली ता. मग होते देवाच्या बापाचा बाप. कोणाचंच ऐकत नाही. कोणाच माणूस ऐकणार. हा हा जेव्हा संकट आले घरावरी त्यावेळेस देवाची धावा करते. देवाची धावा करते. तसं राजाला देव कळू लागला. हा हा खरंच भगवंताशिवाय मला आता कोणी सोडणार नाही. बर त्यावेळी देवाची धावा करू लागला. हा धाव खंडेराया पाव मल्हारी. ओहो. धाव मार्तंडा भैरवा. हा हा धाव माझ्या भोळ्या देवा. वा वा अशी त्या देवाची धावा करू लागला. इकडं तिकडं जंगलामध्ये हिंडाला. हिंडून हिंडून परेशान झाला. हा हा तेव्हा एका उंच कड्यावर गेला. बर कड्यावर जाऊन त्या ठिकाणी वाकून बघितला. हो थंडगार पाण्याचा झरा दिसला. बर अंशापोटी 3 मंजळी पाणी प्राशन केला. हा हा आणि वड्याच्या वरी निघाला. तर त्या ठिकाणी हा वड्याच्या वरी निघाला तर एक बेलाचं झाड दिसलं. बर एक वडाचं झाड थंडगार सावली त्या वडाची. वा वा तर त्या वडाच्या झाडाखाली एक जुन्न पडकं मंदिर होतं. कोण्या देवाचं मंदिर असं. जाऊन बघा म्हणून त्या मंदिराजवळ गेलाय. मंदिरामध्ये वाकून बघितला. वाकून बघितला तर त्या ठिकाणी महादेवाची मोठी साळंक आहे. बर कमर इतका गवत वाढलंय. तेवढं गवत आपल्या हातानं उपटून काढून देऊळ झाडीले चौकोनी. आत शिपडले थंडगार पाणी. थंडगार पाणी शिपला. झाडून पुसून मंदिर निर्मळ केला. बर आणि त्या महादेवाच्या पिंडीवर असं वंजळीनं पाणी आणून त्या महादेवाच्या पिंडीवर टाकू लागला. बेलाचे पान तोडू लागला. महादेवाच्या पिंडीवर वाहू लागला. हा हा हिरवा हिरवा बेल संभा वाहीन तुला देवा वाहीन तुला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला. परळीच्या वैजनाथा भेट द्या मला. हिरवा हिरवा बेल संभा वाहिना तुला देवा वाहिना तुला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला. परळीच्या वैजनाथा भेट द्या मला. हिरवा हिरवा बेल संभा वाहीन तुला देवा वाहीन तुला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला. परळीच्या वैजनाथा भेट द्या मला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला. हिरवा हिरवा बेल संभा वाहिना तुला देवा वाहिना तुला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला. परळीच्या वैजनाथा भेट द्या मला. औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला.
सासा सुनाच्या विरी सर्व तीरथ सासा सुनाच्या विरी सर्व तीरथ सासा सुनाच्या विरी सर्व तीरथ मंदिर तुझे देवा किती आहे सार सासा सुनाच्या विरी सर्व तीरथ सासा सुनाच्या विरी सर्व तीरथ सासा सुनाच्या विरी सर्व तीरथ बेल दौना वाहू बाई भोळ्या राजाला माझ्या सांब शिवाला औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला हिरवा हिरवा बेल संबा वाहिना तुला देवा वाहिना तुला औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वजनाचा भेट द्या मला औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला गावामध्ये पाची पांडव भीमार जुन माळावरी देवा तुझा बाळराज ठाण माळावरी देवा तुझा बाळराज ठाण माळावरी देवा तुझा बाळराज ठाण ए गावामध्ये पाची पांडव भीमार जुन माळावरी देवा तुझा बाळराज ठाण माळावरी देवा तुझा बाळराज ठाण माळावरी देवा तुझा बाळराज ठाण बेल दौना वाहू बाई भोळ्या राजाला माझ्या सांब शिवाला औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला हिरवा हिरवा बेल संबा वाहिना तुला देवा वाहिना तुला औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वजनाचा भेट द्या मला औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला चंद्र पाहुनी रथ फिरतो रथ फिरतो नागनाथाचा रथ फिरतो नागनाथाचा रथ फिरतो नागनाथाचा चंद्र पाहुनी रथ फिरतो रथ फिरतो नागनाथाचा रथ फिरतो नागनाथाचा रथ फिरतो नागनाथाचा बेल दौना बाई भोळ्या राजाला माझ्या सांब शिवाला औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला परळीच्या वैजनाथा भेट द्या मला हिरवा हिरवा बेल संबा वाहिना तुला देवा वाहिना तुला औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला परळीच्या वजनाचा भेट द्या मला औंड्याच्या नागनाथा भेट द्या मला देव मल्हारी वाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा येता बानूची आठवण गेला विचार झाल्याचा येता बानूची आठवण
गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा 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 पालन करणार शब्दाचं वचन होत शिवशंभूचं वचन होत शिवशंभूचं पालन करणार शब्दाचं वचन होत शिवशंभूचं पालन करण्याच्या शब्दाचं वचन होत शिवशंभूचं भर झोपत दचकुनी करी धावा बानूचा भर झोपेत दचकुनी करी धावा बानूचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा 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 ढवळ्या घोड्यावर बसला या ग तुफान वारा सुटला या ग घोड्या घोड्यावर बसला या ग तुफान वारा सुटला या ग हे ढवळ्या घोड्यावर बसला या ग तुफान वारा सुटला या ग घोड्या घोड्यावर बसला या ग तुफान वारा सुटला या ग त्याने विचार नाही केला त्या माळसराणीचा त्याने विचार नाही केला त्या माळसराणीचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण विचार केला जाण्याचा येता बानूची आठवण विचार केला जाण्याचा येता बानूची आठवण विचार केला मल्हारी माळसा आठवणी हिंडती या ग चारी वने हिंडती या गराने वनी मल्हारी माळसा आठवणी हिंडती या ग चारी वने माळसा आठवणी हिंडते या ग राणीवनी माझ्या मल्हारी देवा भावा करू मी कोणाचा माझ्या मल्हारी देवा भावा करू मी कोणाचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण विचार केला जाण्याचा येता बानूची आठवण विचार केला जाण्याचा येता बानूची आठवण विचार केला जाण्याचा हे गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा गड सोडून सोन्याचा देव मल्हारी वाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा येता बानूची आठवण केला विचार जाण्याचा
मारुती मारुती 18 दिवसाच्या रविवारी दिवा जळतो लोण्याचा हो 18 दिवसाच्या रविवारी दिवा जळतो लोण्याचा माझ्या खंडेरायाचा वाड सोन्याचा वाड सोन्याचा माझ्या मनारी देवाचा वाड सोन्याचा 18 दिवसा रविवारी दिवा जळतो लोण्याचा 18 दिवसा रविवारी नामदेव 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 उदगिरे राहणार मौजे देवठाणा यांच्यातर्फे सुद्धा दिले 11 रुपये दान 18 दिवसाच्या रविवारी बोला 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 कैलासवासी उद्धव उत्तमराव शिंदे यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा संजय संजय सर राजेमोड 21 रुपये केले दान खंडेरायाच्या नावानं 18 दिवसाच्या रविवारी दिवा जळतो लोण्याचा सतीच्या रविवारी दिवा जळतो लोण्याचा ऐका दत्तराव पुंडलिकराव शिंदे यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान त्यांच्या वाडवडिलाच पुणे भानुदास 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 राव प्रथमेश शेषराव कंगिलवाड 21 रुपये केले दान मारुती मारुती बाबूराव दासरवाड राहणार देवठाणेकर वारे वाले 21 रुपये केले दान हो हो हो
राजू जंगीलवाड 21 रुपये केले दान देवाच्या नावानं गंगाधर गणपत नागेश आकमवाड केशमोड कोसमेट 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं हो आ, मोटरसायकल 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 हे, बोला ना. कसं? आहे का मौला आहे का मौला साहेब चांद साहेब देवकर यांच्यातर्फे सुद्धा 101 रुपयाची भेट पाठवली पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद राजू नागुराव मसलगेकर यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान ओ मोटरसायकल शेषराव केशवराव रामजी रामजी बत्तलवाड 51 रुपये केले दान नेहा चिंचोलकर राहणार मसलगेकर यांच्यातर्फे सुद्धा 11 रुपये केले दान अठरा दिवसाच्या रविवारी दुसरं म्हणतो ते म्हणा नाही काय गाणं नाही कोण घे मल्हारी गाणं नाही कोण घे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठे जे काय सदा त्याची प्रेम मला दे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठेव जे काय सदा द्यायची देव मला दे देवा लावणाऱ्याला सांग सदा सुखी ठेव जे काय सदा द्यायची देवा मला दे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठेव जे काय सदा द्यायची देवा मला दे परमेश्वर रामा बनसोडे 51 रुपये केले दान देवा
एवढंच सांगन नाही दुसरं काय मागन देवा एवढंच सांगन नाही दुसरं काय मागन कारण ऐकून घे मल्हारी कारण ऐकून घे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठे जे काय सदा द्यायची देवा मला दे जीव मला लावणाऱ्याला सदा सुखी ठे जे काय सदा द्यायची देवा मला दे ऐका पुंडलिक लक्ष्मणराव नाव दही कांबळे यांच्यातर्फे सुद्धा किती देता 21 रुपये केले दान खंडेरायाच्या नावान देवा एवढंच सांग नाही दुसरं काही मागणं मौला साहेब शेख मौलाली देवकर यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपये केले दान त्यांच्या वाडवडीलाच पुन्हा देवाच्या नावानं येळकोट घे जीवना लावणाऱ्याला जे का तुझं द्यायची देवा मला दे साहेबराव यशवराव शिंदे यांच्यातर्फे 21 रुपये केले दान खंडेराच्या नावा त्यांच्या वाडवडीलाच पुन्हा देवाच्या नावानं जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कोण्या अवसान दिलं त्याला ठाण या जेजोरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन या जेजोरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन गडाला होते भंडारात सोनं भंडारात सोनं या जेजुरी गडाला होते भंडारात सोनं भंडारात सोनं पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कोण्या हवशान दिलं त्याला ठाण त्या जेजोरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन होते भंडारात सोन ग भंडारात सोन या जेजुऱ्या गडाला होते भंडारात सोनं भंडारात सोनं या जेजुरी गडाला होते भंडारात सोनं भंडारात सोनं
भंडाराच सतपण गाविल कुराणात मलुखान नाव देवाचं लिहिलं पुराणात नाव देवाचं लिवलं पुराणात मलुखान नाव देवाचं लिवलं पुराणात भंडाराच सतपण गाविल कुराणात मलुखान नाव देवाचं लिहिलं पुराणात मल्लुखान नाव देवाचं लिवलंय पुराणात मल्लुखान नाव देवाचं लिवलं पुराणात दर्शनाला येती लोक बहु आवडीन घाटी दिमडी वाजवीती बहु आवडीन या जे दोरी गडा होते भंडारात सोन ग भंडारात सोन य गोरगे होते भंडारात सोन ग भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन ओ पिवळ स्वर्ग पाण्याला जेजोरीला जाव सोमतीच्या दिवशी तिथं आनंद लुटाव सोमतीच्या दिवशी तिथे आनंद लुटावा सोमतीच्या दिवशी तिथे आनंद लुटावा पिवळ स्वर्ग पाण्याला जेजोरीला जाव सोमतीच्या दिवशी तिथं आनंद लुटाव सोमतीच्या दिवशी तिथे आनंद लुटावा सोमतीच्या दिवशी तिथे आनंद लुटावा जेजुरीला येती भक्त मोठ्या आनंदानं भंडारा उधळती भंडारा उधळून या जेजुरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन ग भंडारात सोन होते भंडारात सोन भंडारात सोन या जेजुरी गडाला होते भंडारात सोन भंडारात सोन रावसाहेब साहेबराव पुंजेकर 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाळवडिलाचं पुन्हा खंडेराच्या नावानं काळजावरत दगड ठेवून मासा विचार करी तुम्हा विना देवा सोन्याची ती सुनी सुनी जय जोरी जीव जीव लगा मल्हारी मल्हारी जीव लगा मल्हारी जीव लगा मल्हारी मल्हारी राजसा मल्हारी मल्हारी जवळचं दगड ठेवून माझा विचार करी तुम्हा विना देवा सोन्याची ती सुनी सुनी जय गोरी जीव लगा मल्हारी मल्हारी जीव लगा मल्हारी मल्हारी जीव लगा मल्हारी मल्हारी राजसा मल्हारी मल्हारी ओ काय कमी पडलं माझ्या प्रेमामध्ये सांगा तुमचा न माझा दिला जन्मीचा धागा. काय कमी पडलं माझ्या प्रेमामध्ये सांगा सवतीनं करुणा आणल्या जन्मीतात धागा ओ, काय कमी पडलं माझ्या प्रेमामध्ये सांगा चौथीनं करुणा दिला जन्मीचा धागा. कमी पडला माझ्या प्रेमामध्ये सांगा सवतीनं करुणा आणल्या जन्मीतात धागा गेली थोडी तट्टा तुम्ही काव भरल्या रागा तुमचा न माझा दिल गेली थोडी थट्टा तुम्ही गाव भरल्या रागा चरणावर तू जाऊ मला थोडी जागा ओ गेली थोडी तटा तुम्ही काव भरल्या रागा
शिवलगा मल्हारी मल्हारी राजसा मल्हारी मल्हारी शिवलगा मल्हारी राजसा मल्हारी मल्हारी हाती वाजवीत घाटी भंडारा ललाटी हाती वाजवीत घाटी नाचते मुरळी मे खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मे खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मे खंडेरायाच्यासाठी भंडारा ललाटी हाती वाजवीत घाटी लाटी हाती वाजविते घाटी नाचत खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी भाग्याने जन्म मला मुरळीचा मिळाला रेशीम धागा खंडेरायाशी जुळाला रेशीम धागा खंडेरायाशी जुळाला रेशमी धागा खंडेरायाशी जुळाला भक्तीत जीव माझा लागला गळाला मल्हारी नामाचा अर्थ हा कळाला मल्हारी नामाचा अर्थ हा कळाला मल्हारी नामाचा अर्थ हा कळाला भंडाऱ्याची वाटी नाही भक्ती माझी खोटी खोबरं भंडाऱ्याची वाटी नाही भक्ती माझी खोटी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी 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 रडत काळीज माझं त्याला फुटली वाचा पासा तोडला मिस्त्रीच्या बंधनाचा असा तोडला मिस्त्रीच्या बंधनाचा असा तोडा मिस्त्रीच्या बंधनाचा रडत काळीज माझं त्याला फुटले वाचा पासा तोडला मिस्त्रीच्या बंधनाचा फासा तोडला मिस्त्रीच्या बंधनाचा फासा तोडला मिस्त्रीच्या बंधनाचा पाहिली सोनची कसोटी गाणं माझी रोजी रोटी पाहिली सोनची कसोटी गाणं माझी रोजी रोटी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी 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 भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी भंडारा ललाटी हाती वाजवीते घाटी हो नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी भंडारा ललाटी हाती वाजविते घाटी भंडारा ललाटी हाती वाजविते घाटी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी नाचते मुरळी मी खंडेरायाच्यासाठी रमेश चिंचोरकर राहणार मसरका यांच्यातर्फे 21 रुपये व तसेच प्रल्हाद
रमेशराव चिंचोलकर, राहणार देवठाणेकर यांच्यातर्फे सुद्धा मसलगेकर यांच्यातर्फे 21 रुपये केले दान. खंडेराच्या नावानं सारसटी गोरे, राहणार मसलगेकर यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान. खंडेराच्या नावानं भंडारा लल्लाटी हाती वाजवीते घाटी, भंडारा लल्लाटी हाती वाजवीते घाटी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. भंडाऱ्याला लाठी हाती वाजविते घाटी, भंडाऱ्याला लाठी हाती वाजविते घाटी. नाचते बाई मुरळी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. ना देव माझा नामी आहे कोण दोषी, बालपणाची मुरळी झाले देवदासी. बालपणाची मुरळी झाली देवदासी, बालपणाची मुरळी झाली देवदासी. दुःख हे माझं सांगा बोलू कोणापाशी, जेजुरी मथुरा न तीच माझी काशी. जेजुरी मथुरा तीच माझी काशी, जेजुरी मथुरा नाहीच माझी काशी. त्याचं नाम सदा होती सदा राहतो माझ्या पाठी, त्याचं नाम सदा होती सदा राहतो माझ्या पाठी. नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. बालाजी सिद्धू सरे यांच्यातर्फे सुद्धा 101 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. भंडारा लल्लाटी हाती वाजवीते घाटी, भंडारा लल्लाटी हाती वाजवीते घाटी. हो नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी, 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 नाचते मुरळी मी खंडेरायाच्या साठी. ऐका कथेचे प्रमाण, ठेवा कथेवरी ध्यान. हा हा कथा कुठपर्यंत आलती महाराज? कोटर घालती कथा, नाही कोणाला कथेचा पत्ता. सगळे घराकडे चलेत फाता फाता. हा हा कथा काय म्हणते? कथा कथा ऐकल्यानं काय होते म्हणले महाराज? हा जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर. पुण्य पवित्र हरिकथा. पुण्य पवित्र हरिकथा. हा कथा ऐकली तर आपल्या मागाला दोष जळून जाईल, आपल्या मागले संकट नाहीशे होतील. आपल्या पाठीमागं काही संकट असतील ते नाहीशे होतील. बर म्हणून कथा असते. कथा कथा म्हणजे कानाचं भोजन. कथा म्हणजे कानाचं भोजन. हा हा देवाचं चरित्र आपण ऐकावं वा वा. म्हणून कथा आहे. त्या राजाला पोटी संतती नव्हती. भगवंतानं सर्व काही दिलं, संततीचं सुख त्या राजाला मिळालं नाही. बर म्हणून त्या राजानं काय केलं? आला कुठं नारुण्या जंगलामध्ये, जंगलामध्ये कठोर तपश्चर्या सुरू केली. हा हा दिवसभर त्या ठिकाणी एका पायावर तो उभा टाकून देवाची सेवा करू लागला. देवाच्या नामाचा जप करू लागला. हा हा ओम नमो शिवाय, यावे माझ्या गावा गावा, पाव माझ्या नवसाला देवा. असं एकनिष्ठ भावाने त्या शंकराला हाका मारू लागला. शंकराला त्या ठिकाणी हाक मारू लागला.
बर हाक मारता मारता फाता फाता 12 वर्ष निघून गेले. दिवसांदिवस 12 वर्ष निघून गेले. हो हो त्यावेळेस हा 12 वर्ष झाली. बर तेव्हा चिंता लागली आदिमाया शक्तीला. हा हा आदिमाया शक्ती पार्वती चालून गेली महादेवाजवळ आणि महादेवाला बोलू लागली. काय म्हणते महादेवाला? ऐका देवादी देवा महादेवा सदाशिवा केशवा हा हा महानंदा महानुभवा करील मी सेवा तुमचीच देवाजी. काय म्हणतो पार्वती? देवा ओ देवा आव महादेवा आव महादेव कुठे चलाय म्हणले बाई? महादेव चला म्हणली. इराकतीला देवा आव काय झालं म्हणले कारभारी? काय झालं नारी सुंदरा? आज 12 वर्ष झालं हो हो या मूर्ती लोकांमध्ये हा हा तुमच्या नावानं कोणतरी हाक मारायला कारभारी. पार्वती तुम्हाला कस काय ऐकू येत नाही? मला समजा ऐकू येते चक कळते चक दिसालं. चेक दिसाले तुम्हाला? मला चक दिसते चक कळते. हा हो हो माणसं घराकडे चालले तुम्हाला काऊन दिसणं आले म्हणले कारभारी? ते दिसालेत. हा ते आता आरतीला येतात आपल्याला चक कळते. बर हो कारभारी आव राजा तुमच्या नावाने हाक मारायला हा हा तुम्हाला कस काय ऐकू येणार म्हणले धनी मालका. पार्वती त्या राजाला राजा काय? लेकरा करता 12 वर्षापासून सेवा करायला. मग त्या राजाला काय पाहिजे काय नाही तेवढं देऊन या महादेवा. परंतु त्याच्या नशिबातच लेकरू नाही. नाही लेकरू द्यावं लागते. राजाला लेकरू देता येणार नाही. द्या म्हणले महादेवा. जमणार नाही त्याच्या नशिबातच लेकरू नाही. तसं करू नव महादू भाऊजी. हे, भाऊजी म्हणाली का? भाऊजी म्हणत काय म्हणू? हा भाऊजी म्हणले राग यायला काय? मग राग येणार तर भाऊजी म्हणतो का? तसं करू नव महादू दाजी. मारमारी थोबाडी. एकदा दाजी म्हणाली एकदा भाऊजी म्हणाली. आई काय व्हायले तुम्ही आत्याची व्या आताची व्हा मी माम्याची हो काय व्हायले? बरीच हुशारच. हो काय दाजी होते म्हणले? अग हा राजा लेकरा करता सेवा करायला परंतु नशिबात लेकरू नाही. लेकरू नाही. हो हो त्या राजाला काय पाहिजे काय नाही देऊन या की कारभारी. राजाला लेकरू देता येणार नाही पार्वती. देता येईना? हा हा घराकडे जाऊ नको मोठी माय. भोगण्यामध्ये चहा आहे तेवढा पिऊन मग समाधान झोपी जाय. काय झालं? औ अग औ त्याच्या नशिबातच लेकरू नाही. लेकरू नाही. राजाला लेकरू देता येणार नाही. द्या म्हणले कारभारी. जमणार नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी हा हा पार्वतीने हट्ट धरला. हट्ट धरला कोणानं? आदिमाया शक्ती पार्वतीनं. पार्वतीने हट्ट धरल्यावर हा महादेवाचं काही चालना गेलं. महादेवानं काय केलं? महादेवाने ढवळा नंदी सजविला. हाटामध्ये हाट 3 लय हाट मोठे राहतात. हाटामध्ये हाट 3 हाट लय मोठे राहतात. हा हा कोणता हाट? बाल हट्ट राज हट्ट आणि स्त्री हट्ट. बाल हट्ट राज हट्ट आणि स्त्री हट्ट. हो हो या 3 हाटामध्ये कोणाचं काही चालणार नाही. हा बाल हट्ट म्हणजे कसा वळका गावामध्ये कुल्फी येवा. हा आणि तेवढी लेकरानं बघाव कसं करते लेकरू? पळत जाते आपल्या मम्मीकड. जाऊन मम्मीला काय म्हणते? आई गाई आई. आओ गावामध्ये कुल्फी आली 5 रुपये दे ना आई. जाय तू या बापोड्याकड. असं म्हणलं की लेकरू पळत जाते आपल्या पप्पाकड. जाऊन काय म्हणते आपल्या पप्पाला? बाबा ओ बाबा बाबा ओ गावामध्ये कुल्फी आली 5 रुपये द्या की बाबा. रात्री मम्मीने सगळे खिशातले काढून घेतले बापू. हा 1 रुपया ठेवून आली. काय गोष्ट लागली काय? रात्री ढोसून आलो का म्हणालास? ए कोण काढून घेतली? मम्मी ना आपल्या मम्मीनं. तुझ्या नाही दोघांची एकच होय बापाची आणि लोकांची. आपल्या मम्मीनं. बाबा जायत्या मम्मीकड. पप्पा म्हणते जाय मम्मीकड.
मम्मी म्हणते जाय तुझ्या पप्पाकड. दोघाच्या मध्ये लेकराची बेजारी होती. लेकरू काय करते? टोंगळ्या एवढ्या फुफुरण्यामध्ये पडते. गडबडा लोळा सुरू करते. 1 रुपया दिल्याशिवाय त्याच्या मनाची समाधानी होणार नाही. याला काय म्हणतात? याला म्हणाव लेकराचा हट्ट. याला बालहट्ट म्हणतात. हा हा. राजहट्ट कशाला म्हणा? आला मोठ्याचा गाडा. गरीबाचे झोपडे काढा. राजानं म्हणलेलं ऐकावं लागते. राजा जे म्हणेल ते ऐकावं लागते. नाही तर उचलली पालन दुसऱ्या गावाला चाल. याला काय म्हणतात? याला म्हणाव राजाचा हट्ट. राजाचा हट्ट. हो हो. स्त्री हट्ट कशाला म्हणावं? तुम्हाला बायको आहे की नाही? नाही तुमच्या बिन बायकोचा. बायकोचा हट कसा करणार? बायकोचा हट्ट आम्हाला काय कळल? हा. आमची बायको कधी हट्ट धरत नाही. बर. म्हणून आम्हाला कसा राहते स्त्री हट्ट माहित नाही. हा हा. कसा राहते स्त्री हट्ट आम्हाला थोडा समजावून सांगा. शेजाऱ्याच्या घरी शेजारणीला 500ची साडी आणाव. बर. आणि तेवढी आमच्या बायकोनं बघाव. तेवढी तुमच्या मकनीनं बघावं. तेवढी बायकोनं बघावून बघितल्या बरोबर हा. शेतातून घरी येऊ देत नाही. काय करते? आलं की जेवायचं ताट वाढते. हा. आपण दररोजामध्ये येऊन गुणगान गाया सुरू करते. कोण्या पोतीचा अध्याय लावते? काय माम्या नशिबामध्ये साडी आहे की नाही की बाई? बर. एवढं काम करालो माय. हा. एवढा किडेला कापूस चालो बाई. बर बर बर. मात्र कधी मला माया नवऱ्याने एक सुद्धा साडी घेतली नाही. बर बर बर. हा हा. असं म्हणल्यानं तुम्ही काय करता? तेवढं गुन्हा नाही का? गुन्हा नाही की नाही तर काय करतो बाबा? यानं काय होणार दुसरं? घरातला एक म्हणता 2 क्विंटल कापूस घेऊन जावा. वा वा वा. सोमटान फाट्याला. एवढी का? हो. शेजारणीला जर 500ची साडी आणलेली असली तर बर बर. आपल्या बायकोला 1000 रुपयाची साडी घेऊन यावा. बर. तेव्हा तिच्या मनाची समाधानी होते. याला काय म्हणतात? याला म्हणाव स्त्री हट्ट. तुला बायकोचा पक्का बैल म्हणावं. बायकोला साडी घेऊन ये म्हणाले. बायकोला कुठं साडी घेतात का रे? मग कसं कराव? बायकोला साडी घेतात का? हा. हा. अरे बायकोने साडी मागाव. बायकोनं साडी मागावून कसं कराव? मयासारखा पट्टे राव. हा. बायकोने साडी मागलं बर. असं धाक राव माणसाला. वारे वा. पट्ट्या. पट्ट्या. हा. असं बायकोने साडी मागलं. हा. डायरेक्ट माळामध्ये जावावं. माळामध्ये जाऊन काय कराव? येताना वल्या 2-3 धामणाच्या फोका आणावं. आणून इकून 4 आणि तिकून 4 देवावं. हा हा. उद्या साडी मागल काय? बायको राहील काय? पहिल्या गाडीला ड्रुंग ड्रुंग ड्रुंग. इस्लेटर वाढू नको, ऑटो लई पळत. बायको गेल्यावर काय नाही तर खावं? जागेवर फेल होईल गाडी. बायको गेल्यावर काय खाव? बायको गेले की लापसा करून पिवा. बराच हुशारच बापू. तू ऐकाव बरं होत. काय करावं? असा हट्ट कोण धरला? हट्ट धरला पार्वतीनं. महादेवाचं काही चलना गेलं. महादेवानं काय केलं? महादेवाने ढवळानंदी सजविला. ढवळ्या नंदीवर महादेव स्वार झाला. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. कंपाळी लेविला भस्माचा टिळा. हा हा. हाती घेऊन या त्रिशूळा. बर. तेवढा महादेव मूर्ती लोकांमध्ये आलाय. येऊन हाक मारली कोणाला? आणि त्या भक्ताला. भक्ताला कशी हाक मारली बर? अरे अरे भक्त राजा राजा. कोण हास म्हणले बाबा? वाटच्या वाटसरा बहिणीच्या बोळावा. जतरच्या जतर करू. वाटचा वाट सरू नाही. कामजा तपाला हानी कराला. बहिणीचा बोलावणवा. बर. मला कैलासाचे महादेव म्हणतात. तुम्ही कोण वा? मला हा. गिरजेचा उमाकांत म्हणतात. तुम्हाला काय म्हणतात? गिरजेचा उमाकांत. उन्हामध्ये काऊन कुतालाच बापू? जरा ये सावलीला. उन्हामध्ये काऊन कुतालास? गिरजेचा उमाकांत म्हणालो. उन्हात कुतालो म्हणणार होतो. मला वाटलं ऊन लागायला कुताला म्हणलास काय. बाबा काय म्हणतात तुम्हाला? मला कैलासाचे महादेव म्हणतात. काय म्हणतात? मला कैलासाचे महादेव म्हणतात. खुद खुद भगवान म्हणतात. कुतकुत भगवान म्हणतात. कुतकुत. अरे वा. खुद खुद म्हणाला तर कुतू नको बापू. तुम्हाला काय म्हणतात? कैलासाचे महादेव. हा हा.
इकडे राजा- कस काय आल्या म्हणले बाबा? तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो, प्रसन्न झाल्या. जे पाहिजे ते मागून घे, जे पाहिजे देता. जे पाहिजे ते देतो. मला दुसरं काय देऊ नका देवा. हा हा, मला काय द्या. एखादी वाडा माग वाडा देतो, नका देवा वाड्याला मी काय करू. मग धन माग द्रव्य माग देतो राजा. मायापाशी धनाला सुद्धा कमी नाही, हा हा, दरव्याला कमी नाही, मग सोनं माग सोनं देतो. पैशाला सुद्धा कमी नाही. काहीच कमी नाही, काहीच कमी नाही आपल्याला. सोनं माग. सोन्याला काय करू. माझ्या घरी 2 क्विंटल सोनं आहे. 2 क्विंटल? हो. बर. काल परवाच्या आजीला दिलो 5 किलो सोनं. कोण्या? इथं बसलेला समोर. होय आजी दिलं काय? म्हणून तर समोर येऊन बसली आहे. हा, बराबर आहे, दिलं म्हणाले. हो. नंतर कान पांघरू पांघरू घ्यायली काढे हाता कानात. बर. कोणी नाही ना माय. 5 किलो दिलं. 5 किलो सोनं काय हाय की नाही शिल्लक द्यायचं? शिल्लक खायला ते महागले आजीला देतो 3 किलो. तिला मोदीचे पैसे पडायचे बंद झाले म्हणे. बर. मी देतो 3 किलो सोनं. जाऊ दे आजी. आजी काय विचार करायली? आजी विचार कराली. कशाचा? आजी विचार कराली माय. हा, एवढ्या जागरणला किती खर्च आला असेल बाई. तांदूळ केवढ्याचे असतील बाई? हो. राजा, आओ जे पाहिजे ते माग, परंतु लेकरू नशिबामध्ये नाही राजा. लेकरू नाही. लेकरू देता येणार नाही. लेकरू द्या म्हणले देवा. नाही नाही, लेकरू नशिबामध्ये नाही. लेकरू द्याल तर बरं आहे देवा. नाहीतर लेकरू दे नाही तर इथं मरून जातो. हा, महाग बसल्या 2-4 बायाचं नाव लिहून ठेवतो. कोणी कधी इकडे महाग टेंटाच्या महाग बसले त्या. द्यायचं काऊन बापू? हो. त्यानं का झोपी जायना चल्या काय ना चल्या. देवा लेकरू नाही मरून गेलास तर हरकत नाही. द्या म्हणले देवा. लेकरू नशिबातच नाही. लेकरू दे नाही तर खरं खरं मरतो. खरं खरं मर, पर खर्र मरतो. खरं मर, खर्रच मरतो. खरं खरं मर. तुझ्या बायको छान मरतो. हा, अरे वा, हुशार. या बायकोच्या मग कोणाच्या बायको छान घालू. बराच हुशार दिसायला. द्या लेकरू. लेकरू देता येणार नाही, मरून गेलास तर हरकत नाही. मी मरतो बरं आता. मरून जाय. मरू का. हो, जाय जीवा जाय. जाऊ दे जाऊ दे, जाय जीवा जाय. पटकन जाय. डायरेक्ट त्या चहाच्या भोगण्यामध्ये जाय. आताच पिला की बापू. एक म्हणता 2 कप चहाच्या का अजून वरणाच्या काऊन जाय ना. चला, वरण तिखट लागणार काय. आणि चहा चहा गोड गोड लागते देवा. बराच जीव थंड लागतो. थंड गार लागते. अरे वा, हो. अच्छो. देवा देवा माझे लेकरू. लेकरू मागायचंच नाही. लेकरू दे ना का. मरून गेलास तर हरकत नाही. मी आता खरं खरं मरतो बरं. खरं खरं मर. खरं ना मरतो. खरं मर. म्हशी शपथ मरतो. आधी चहाला दूध नाही ना, म्हशीची शपथ घाल. मजी शपथ म्हणलोय. म्हशी शपथ का म्हणला? म्हशी शपथ म्हणा. मजी शपथ. मरू का? मरून जाय, परंतु लेकरू मागायचं नाही. जाय जीवा जाय. जाऊ दे जाऊ दे, जाय जीवा जाय. पटकन जाय. इथले सगळे गेल्यावर सगळ्यांच्या मागून जाय. तुझं काय काम आहे? सगळे गेल्यावर सगळेच्या मागून जाय म्हणा. सगळे झोपी गेल्यावर मग जाय म्हणालो. अरे वा. घराकडे गेल्यावर. हा राजा, हा. केलेली सेवा आणि केलेला धर्म कधी वाया जाणार नाही. केलेली सेवा आणि केलेला धर्म कधी वाया जात नाही. हो हो. बाकी सर्व वाया जाते. हा हा. आपलं शरीर सुद्धा वाया जाते. बर. एक दिवस हा हा. याच्यातला जर भगवंत निघून गेला. हो हो. शरीराची होय माती. बर. सर्व काही जाणार आहे. हा. देव आणि देवाचं नाव शिल्लक राहणार आहे. बर. म्हणून त्या ठिकाणी राजानं सांगितलं. राजाला भगवंतानं काय सांगितलं बरं. हा हा. राजा तुझ्या नशिबात लेकरू नाही. बर. जर लेकरू पाहिजेत असल तर तुला मी कर्माचं नाही परंतु धर्माचं लेकरू देई. कसं असो, परंतु लेकरू द्या देवा. राजा विनंती करू लागला. हा हा. मला गावातले लोक नाव ठेवतात. बर. चांडळाचे शिवणवे अन्न निपुत्रिकाचे पाहू नये मुखवतन. हा. ज्याच्या पोटी लेकरू नाही त्याचं तोंड बघून मला नाव ठेवाले देवा. आता तरी लेकरू द्या म्हणल्यावर भगवंतानं सांगितलं
इथून 5 किलोमीटर अंतरावर एक महादेवाचं मंदिर, मंदिर मंदिराच्या मागे एक करवंताची जुगळी, हा हा करवंताच्या जुगळीमध्ये एक सोन्याची पेटी, सोन्याची पेटी सोन्याच्या पेटीमध्ये एक रूपवान बेटी. हो हो ये घेऊन तू घरला जाय राजा, बर असं सांगितल्यावर हा तेवढा राजा कोण्या प्रकारे त्या ठिकाणी निघाला म्हणले महाराज. हा हा